लक्ष द्या, इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग. आता आर्क कसं तयार होतं किंवा त्याची प्रोसेस कशी आहे ते आपण बघितलं. आता आपल्याला काय बघायचं आहे, डायरेक्ट आर्क वेल्डिंग. तर 3 टाईपची आर्क वेल्डिंग आहे. कोणकोणती? एक मेटल आर्क वेल्डिंग, दुसरी कार्बन आर्क वेल्डिंग आणि तिसरी हायड्रोजन वेल्डिंग. मेटल आर्क वेल्डिंग, कार्बन आर्क वेल्डिंग आणि हायड्रोजन वेल्डिंग. तर आता मेटल आर्क आणि कार्बन आर्क जवळपास सारखे, फक्त मेटल आर्कमध्ये सेल्फ मेटल, तेच मेटल फिलिंग मटेरियल म्हणून वापरलं जातं. म्हणजे 2 पार्टला आपण वेल्ड करतो ना, 2 पार्टला आपण वेल्ड करतो, तर त्याच्यामधले जे मटेरियल टाकतो ना आपण, तेच मटेरियल टाकतो. त्याच्यात ॲडिशनल फिलिंग वगैरे काही करत नाही. त्या टाईपच्या वेल्डिंगला आपण काय म्हणतो, मेटल आर्क वेल्डिंग म्हणतो. येतं लक्षात? त्या टाईपच्या वेल्डिंगला आपण काय म्हणतो, मेटल आर्क वेल्डिंग म्हणतो. इलेक्ट्रोड यूज इन मेटल आर्क वेल्डिंग इज सेम. त्याच मटेरियलचं काय केलं जातं, इलेक्ट्रोड वापरला जातो जिथं वेल्डिंग करायची आहे तिथं. समजलं? हे 2 मटेरियल समजा जोडायचे, हे लोखंड, मग आता भरणारं मटेरियल कोणतं असेल, लोखंड. सेम मटेरियल वापरतो, संपला विषय. ओके. आणि इथं कार्बन आर्क वेल्डिंगमध्ये मात्र सेम मटेरियल नसतं, तिथं तुम्हाला इलेक्ट्रोड वापरला जातो. ओके, कार्बन इलेक्ट्रोड किंवा ग्राफाईटचा इलेक्ट्रोड वापरला जातो. तर बघा कन्स्ट्रक्शन बघा, हे काय रे, इलेक्ट्रोडचे केबल आहे. हे काय आहे, इलेक्ट्रोड होल्डर आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रोड वापरला जातो. ही आर्क आहे आणि इथं जॉबला वेल्ड केलं जातं. तर हे क्लॅम्प आहे, पाहिलं असेल ना तुम्ही या टाईपचं होल्डर, त्याच्यात इलेक्ट्रोड बसवला. ओके, ही मेटल आर्क आणि कार्बन आर्कचं सेमच आहे, काहीच नाही, फक्त इथं इलेक्ट्रोडचा फरक आहे. इथं सेम मटेरियल वापरतो आणि इथं आपण स्पेशल इलेक्ट्रोड वापरतो. स्पेशल इलेक्ट्रोड कोणता, ग्राफाईट इलेक्ट्रोड किंवा कार्बनचा इलेक्ट्रोड, अशा पद्धतीने. बघा, दिस इलेक्ट्रोड ऑल्सो सर्व द पर्पज ऑफ फिलिंग. तेच इलेक्ट्रोड जो आहे सेम मटेरियलचा, तो फिलिंगचं काम करतो. आणि बोथ AC आणि DC सप्लाय कॅन बी यूज विथ द AC आणि DC दोन्ही पण वापरला जातो. बट विथ DC सिस्टीम आर्क ब्लो इफेक्ट इज सर्व, हे जनरली AC सप्लाय इज यूज. तर बघा, DC जर केलं तर थोडा काय होणार आहे, ब्लो इफेक्ट येणार आहे. ओके. आणि व्यवस्थित वेल्डिंग होणार नाही, स्मूथ वेल्डिंग. तर त्याच्यामुळे आपण AC वेल्डिंगच वापरतो. तर इथं स्टेप डाऊन प्रिन्सिपलनी व्होल्टेज कमी केलं जातं, करंट स्टेप अप होतो आणि तो जास्तीचा स्टेप अप काय करतो, मेटलला मेल्ट करतो आणि मग आता आपण सेम मटेरियल भरतो, झाली वेल्डिंग. ओके. टू गेट गुड वेल्ड द रिॲक्शन ऑफ मोल्टेन मेटल, ऑक्सिजन आणि नायट्रोजन शुड बी अवॉइडेड. तर चांगल्या वेल्डिंगसाठी ऑक्सिजन आणि नायट्रोजन तिथं यायला नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपण तिथं वेल्डिंग करतो. सो स्लॅग इन फ्लक्सिंग, त्याच्यानंतर इन्ग्रेडियंट आर यूज. तर तिथं असा स्लॅग तयार होतो. ते बघा तुम्ही वेल्डिंग केल्याच्यानंतर असा एक जाड लेअर तयार होतो वर. ओके, फ्लक्सिंग आणि इन्ग्रेडियंट वापरले जातात कशासाठी, ऑक्सिजन आणि नायट्रोजन कमी करण्यासाठी. द मेल्ट इज कवर्ड विथ स्लॅग अँड इलेक्ट्रोड इज कवर्ड विथ फ्लक्स. इलेक्ट्रोडच्या वर काय असतं, फ्लक्स असतात. सुरसुरी माहिती आहे तुम्हाला, सुरसुरी जळते ना, त्याला वरून फ्लक्स असतात, त्या फ्लक्स जळतात, पाहिले असेल ना तुम्ही. तर त्या टाईपच्या इलेक्ट्रोडला पण अशा फ्लक्स असतात, पाहिले असेल ना तुम्ही वेल्डिंग करताना. त्या फ्लक्स का बरं, ते जळावं, स्पार्क व्हावे, आग वाढवावी, हीट तयार चांगली व्हावी. तर काय काय फायदे आहेत, इट कॅन बी यूज डिफरंट टाईप्स ऑफ वेल्डिंग आणि इफेक्टिवली. ते पण वेल्ड सेट कॉम्पॅक्ट आहे, छोटी साईड आहे. वेल्ड जॉईंट इज स्ट्रॉंग, खूप स्ट्रॉंग राहतो, ड्युरेबिलिटी चांगली आहे, इकॉनॉमिकल आहे. पण ड्रॉबॅक काय आहे, वेल्डिंग इज नॉट प्रिसाईज, पाहिजे त्या शेपमध्ये येत नाही, कधीतरी त्याच्यावर हे तयार होतो. स्किल पर्सन लागतो, कोणाला वेल्डिंग जमत नाही. स्लॅग इज फॉर्म, त्याच्यावर एक लेअरिंग तयार होते. ओके. नंबर ऑफ इलेक्ट्रोड रिक्वायर्ड, ते एक इलेक्ट्रोड संपत राहतात. ओके, ते टाकला का पुन्हा इलेक्ट्रोड लावा, पुन्हा चालू द्या. या पाहिले असं नाही या टाईपची वेल्डिंग. तर मेटल आर्क वेल्डिंग. ओके. ॲप्लिकेशन कुठं वापरतात, फॅब्रिकेशन ऑफ स्टील, सबमराईन जहाजसाठी, व्हेकल फ्रेम, व्हेकलच्या फ्रेमसाठी, रेल्वे ट्रॅक, मिलिटरी व्हेकल, विंडोज, डोअर, स्ट्रक्चर, या टाईपच्या याच्यासाठी आपण या टाईपच्या वेल्डिंगचा वापर करतो. आता कार्बन आर्क वेल्डिंग अशीच वेल्डिंग, याच्यामध्ये नवीन काहीच नाही, फक्त इलेक्ट्रोडमध्ये काय फरक आहे. इलेक्ट्रोड कोणतं वापरतो, कार्बन इलेक्ट्रोड. ओके, काय वापरतो, कार्बन इलेक्ट्रोड.
बस. ग्राफाईट किंवा कार्बन इलेक्ट्रोड, लाईटली कोटेड किंवा हेवीली कोटेड, त्याचे 2 प्रकार पडतात. ठीक आहे. आता बघा कार्बन इलेक्ट्रोडमध्ये बघा ॲडव्हान्टेजेस काय. इट कॅन बी वेल्ड डिफरंट मेटल इफेक्टिवली, स्पीड ऑफ वेल्डिंग इज मोर, इक्विपमेंट सिम्पल आहे. डिसॲडव्हान्टेज काय आहे. स्ट्रेंथ ऑफ वेल्ड जॉईंटिंग इज लेस, जास्त स्ट्रेंथ तुटू शकतं, ते वेल्डिंग तुटते. त्याच्यानंतर सिग्निफिकंट हीट जॉईन होते, खूप जास्त हीट तयार होते, म्हणून साधं जर मटेरियल असतं तर डायरेक्ट जळून जातं ते. पत्रा असताना काही म्हणतो ना आपण, पत्र्याला वेल्डिंग होत नाही का. ते पत्रा वेल्ड डायरेक्ट जळतं आहे, त्याला वेल्डिंगच होत नाही. 2 पत्राची जोडा बरं, वेल्डिंग करा बरं, नाही होत, जळून जातं ते. तर एकदम थिन मेटलला आपण वेल्ड नाही करू शकत, आणि एकदम जाड मटेरियलला पण वेल्ड नाही करू शकत, कारण ती मेल्टच होत नाही. आणि स्किल लेबर लागणार इथं पण, वेल्डिंग कोणाचं बी काम नाही. ॲप्लिकेशन बघा, नॉन फेरस मेटलला कॉपर, ॲल्युमिनियम, ब्रास हे मटेरियल जे आहे त्याला वेल्डिंग करण्यासाठी वापरतो. स्टील मेटल फ्रेमसाठी वापरतो, हार्ड सर्फेनिंग लेअरसाठी वापरतो. इलेक्ट्रिक कंडक्टर लॅक्स वेल्डिंग. ओके. त्याच्यानंतर पाईप, ट्यूबिंग जे कंडक्टिंग मटेरियल आहे त्यासाठी आपण ते वापरतो. तर हे तुमचं कार्बन आर्क वेल्डिंग. आता बघा नेक्स्ट आहे हायड्रोजन वेल्डिंग. आता ही थोडी ॲडव्हान्स वेल्डिंग आहे. तुम्ही गॅस वेल्डिंग पाहिली असेल ना. गॅस वेल्डिंगमध्ये हायड्रोजन गॅस असतं त्याच्यात, स्टीलला वगैरे स्पेशल ॲप्लिकेशनसाठी ते आपण ती वेल्डिंग वापरतो. तर याच्यात काय AC पॉवर सप्लाय असतो, तिथं कंट्रोलर आहे, तिथं तुम्ही त्याला कंट्रोल करा. हे काय टंगस्टनचे इलेक्ट्रोड आहेत, आणि काय करता मेटल जॉबला हिट करते, आर्क तयार होते, आणि ती वेल्ड मटेरियल तिथं सोडलं जातं. तर इथं काय होतं आहे, गॅस सोडला जातो, हायड्रोजन गॅस फ्लो, आणि या पद्धतीने तिथं मेल्ट केलं जातं. ओके. तिथं आपण स्टॉप ऑन ऑफ बटन समजा. बघा, दिस टाईप ऑफ आर्क वेल्डिंग 2 टंगस्टन इलेक्ट्रोड आर यूज. टंगस्टनचे 2 इलेक्ट्रोड वापरले, आणि दीज आर कनेक्टेड टू AC सप्लाय. AC सप्लायला दिले विथ हायड्रोजन विसिनिटी. हायड्रोजन गॅस इज ऑप्टेन फ्रॉम द स्टोरेज सिलेंडरमधून H2 गॅस पास होणार इलेक्ट्रोडला. किती प्रेशरनी, 0.5 kg/cm² एवढ्या प्रेशरनी जाणार. कशा थ्रू, कंट्रोल वॉल थ्रू. ओके. कंट्रोल वॉल थ्रू, प्रेशर गेज किंवा इंडिकेटिंग कंट्रोल वॉल, याच्या थ्रू ते गॅस या प्रेशरनी त्याच्यावर जाणार. ओके. आता बघा, वेन सप्लाय इज ऑन, सप्लाय ऑन केला, बाळा लक्ष दे. वेन सप्लाय इज ऑन, आर्क इज मेड अ स्ट्रक बिटवीन टंगस्टन इलेक्ट्रोड अँड जॉब. ओके. तर त्याच वेळेस काय होईल, हिटिंग ऑफ हायड्रोजन ॲटम अँड गेट कन्वर्टेड इंटू ॲटॉमिक फॉर्म. तर हायड्रोजन हीट होणार, आणि ते ॲटॉमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार. द ॲटम ऑफ हायड्रोजन कम इन कॉन्टॅक्ट विथ बेस मेटल अँड ॲटॉमिक हायड्रोजन इज कंबाईन इन डुईंग सो इट रिलीज लॉट ऑफ हीट एनर्जी. तर हायड्रोजन कसं आहे, स्फोटक आहे. हायड्रोजन कसं आहे, स्फोटक आहे. हायड्रोजन त्या याच्यामध्ये आलं की ते काय करेल, जास्त हीट प्रोड्यूस करेल, आणि ही जास्त हीट मेल्ट करते मटेरियलला, आणि वेल्ड होतं. सो फिलिंग मटेरियल इज ऑल्सो यूज इट इज मेडअप ऑफ सेम मेटल ॲज दॅट ऑफ अ जॉब. ज्या मेटलचं जॉब आहे त्याच मेटलचा, म्हणजे स्टीलची जॉब असेल तर स्टीलचं मेटल तिथं वापरतो. दिस टाईप ऑफ वेल्डिंग इज यूज फॉर फ्युजन वेल्डिंग ऑफ फेरस अलॉय सच ॲज क्रोम निकेल, ॲल्युमिनियम, ड्युरॅल्युमिनियम, बट फ्लक्स हॅज टू बी यूज इन दिस केस. फ्लक्स वापरल्या जातात. ओके. म्हणजे सेम मेटलचं वापरता, पण त्याच्यावरून फ्लक्स असते. तर हे तर हायड्रोजन काय करतं आहे, जास्त हीट तयार करण्याचं काम करतं. हायड्रोजन कसं आहे रे, स्फोटक आहे ना, जास्त हीट तयार होते, आणि त्यामुळं एकदम सारखी म्हणजे जास्त प्रमाणात हीट तयार झाल्यामुळे वेल्डिंग सोपी जाते, आणि स्ट्रॉंग मेटलला वेल्ड करण्यासाठीचा वापरतात. इट इज यूज फॉर वेल्डिंग थिक शीट प्रोड्यूस ऑफ ट्यूबिंग अँड रिपेरिंग ऑफ एक्सपेन्सिव्ह डाईज अँड टूल्स. महागड्या वस्तूला वेल्ड करण्यासाठी याचा वापर केला जातो. गॅस वेल्डिंग तुम्ही बघितलं असेल, लोखंडाला वगैरे जोडण्यासाठी वापरतात का, नाही. गॅसोलिन टँक किंवा अजून काही स्पेसिफिक आहे त्याला वापरतात. तर काय याचं, हाय टेम्परेचर, व्हर्सॅलिटी, स्मूथ वेल्डिंग, कंट्रोल हीट इज काय, कंट्रोल हीट इनपुट, आणि रिड्यूस डिस्टॉर्शन. जास्त हीट तयार होणारे, व्यवस्थित आहे, स्मूथ वेल्डिंग आहे, व्हर्सेटाईल आहे, म्हणजे पाहिजे तिथं कुठं बी घेऊन जाता येईल, कंट्रोलेबल हीट इनपुट,
कंट्रोल करता येते आणि डिस्टॉर्शन कमी होतं आहे, स्मूथ वेल्डिंग राहते, ठिपके येत नाही, या बाकीच्यामध्ये येतात. इक्विपमेंट कॉम्पॅक्ट आहे, कॉस्ट जास्त आहे, सेफ्टी कमी आहे आणि स्लो प्रोसेस आहे. तुम्ही बघा आता आमची दुधाची कॅन जी होती त्याला एक छिद्र पडलं होतं, तर या टाईपच्या गॅस वेल्डिंगचा त्याचा वापर केला जातो. ओके, साधी अशी वेल्डिंग नाही वापरत, गॅस वेल्डिंग वापरतात. ओके, हायड्रोजन गॅस पाहिला असेल ना, बारीक फ्लेम. तर ही कुठं वापरतात? एरोस्पेस इंडस्ट्रीजमध्ये, टूल्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, रिपेअरिंग वर्कमध्ये. ओके, आर्टिस्ट सॅडल वर्क, एक म्हणजे बारीक नक्षीदार कामाचं वर्क असेल तिथं, स्पेशल फॅब्रिकेशन, गॅसोलिन टँक, गॅसचे टँक आहेत ना ते वेल्ड करण्यासाठी अशा बारीक वेल्डिंगचा वापर केला जातो. तर ही आहे तुमची हायड्रोजन वेल्डिंग. तर पुन्हा एकदा लक्ष द्या, 3 टाईपची वेल्डिंग आहेत. आर्क वेल्डिंग, मेटल आर्क वेल्डिंग, कार्बन आर्क वेल्डिंग, हायड्रोजन वेल्डिंग. मेटल आर्कमध्ये सेल्फ मेटल वापरला जातो इलेक्ट्रोड म्हणून. ओके, आणि कार्बन आर्कमध्ये कार्बन मटेरियल आपण आर्क फिलिंग मटेरियल म्हणून वापरतो. त्याच्यानंतर गॅस वेल्डिंगमध्ये आपण टंगस्टन इलेक्ट्रोड तर वापरतोच, पण गॅस वापरतो, हायड्रोजन गॅस. तो काय करतो? हीट वाढवण्याचं काम करतो. ओके, आणि इथं आपण फ्लक्स पण वापरतो, सेम मटेरियलचं हे पण वापरतो, फक्त हिटिंग गॅसनी होते म्हणून याला गॅस वेल्डिंग म्हणतात. आणि त्यासाठी आपण स्पेशल सिलेंडर, गेज, फ्लोसेट अशा पद्धतीचं कनेक्शन करत असतो. येतं लक्षात? नोझल आहे बारीक, त्या बारीक नोझलमधून गॅस त्याच्यातून बाहेर पडतो आणि तिथं फ्लेम असतो, जाळाची फ्लेम पाहिली ना तुम्ही, आणि ती फ्लेम काय करते? त्या मटेरियलला हीट करते आणि अशा पद्धतीनं वेल्डिंग होते. आणि ही वेल्डिंग कुठं वापरतात? महागड्या जिथं वस्तू आहेत तर तिथं त्या टाईपची वेल्डिंग वापरली जाते. सो दिस इज ऑल अबाउट आर्क वेल्डिंग. समजलं? सो राईट डाऊन.